मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कार्यकर्ता, कधीच ठाकरेंना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या रत्नागिरीच्या राजन साळवेंनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। सत्ता संघर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंची ऑफर धुडकावून लावत ठाकरेंसोबत ठाम राहिलेल्या राजन साळवेंनी आज हे पाऊल का उचललं? त्यांच्या या निर्णयाने रत्नागिरीच्या राजकारणात कोणतं वादळ येणार पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। सोडणार अशी दिवसाआड बातमी यायची, अखेर ती खरी ठरली आहे। होय, ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक असं छातीठोकपणे सांगणाऱ्या राजन साळवींनी अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। आता राजन साळवींचा नवा पक्ष कोणता याचं उत्तर राजकारण फारसं न समजणाराही सांगू शकेल। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही। आता कोणत्याच निवडणुका तोंडावर नाहीयेत, मग राजन साळवींनी पक्षांतर करण्यामागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर देखील सविस्तरपणे जाणून घेऊया। विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी विरोधात काम केल्याची राजन साळवींची भावना आहे। विनायक राऊतांविरोधात त्यांनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे, मात्र कोणतीच कारवाई न झाल्यानं राजन साळवी नाराज झाले। विधानसभेनंतर अनेक साळवी समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समर्थकांच्या वाट्याला काहीतरी येईल अशी अपेक्षा होती। साळवी कुटुंबामागे एसीबी चौकशीचा ससेमिरा अद्याप कायम आहे। भाजपने अनेक दिवस झुलत ठेवल्यानं अखेर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं राजन साळवींची सगळी डोकेदुखी संपली असं म्हणता येणार नाही, कारण ज्या सामंत बंधूंमुळे राजन साळवींना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं, त्या सामंत बंधूंशी राजन साळवींना शीतयुद्ध करावं लागू शकतं। आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय शिंदे राजन साळवींना शिवसेनेत घेणार नाहीत असा सामंत ब्रदर्सना विश्वास होता। मात्र उदय सामंतांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा आहे। विरोधक त्यावर उघड बोलतायत। उदय सामंत यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे राजन साळवींना जवळ करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। दुसरीकडे राजन साळवींना पक्षात एंट्री देण्यावरून सामंत बंधूंचा सूर बदललेला दिसतोय। राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील। मला वाटतं पूर्णपणे अफवा आहे, कारण असा निर्णय घेताना मला असेल, उदयला असेल, एकनाथ शिंदे साहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। 100% शिवसेना आणि ग्रामपंचायत असेल, ते नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी स्थानिक स्वराज्यामध्ये 100% शिवसेनेच्या उमेदवार निवडून येण्याकरता आम्ही आमची संघटना वाढवत आहे। त्याच्यामुळे पाठीमागे काय झालं ह्याच्याशी काही संबंध नाही, त्यामुळे त्यांचा होणाऱ्या प्रवेशाला माझं पूर्णपणे पाठिंबा आहे। राजन साळवींवरून दोन्ही शिवसेनेत वाग्युद्ध रंगलंय। राजन साळवीजी हे शिवसैनिक आहेत। शिवसेनेच्या जडणघडणीपासून शिवसेनेमध्ये आहेत। संजय राऊतांसारखे पगार चालू झाला संपादकीय मला क्यू करावंशी वाटते आणि खूप दया येते राजन साळवींची। प्रत्येक ठिकाणी मला आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, देवेंद्रजी फडणवीस मला हे देणार, ते देणार, मला MLC देणार असं सातत्याने सांगत होते, परंतु आज भारतीय जनता पक्षाने त्यांना कायमची दारे बंद केली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना साधी भेटसुद्धा दिली नाही आणि ज्या सामंत कुटुंबियांच्या विरोधात तथाकथित आरोळी ठोकण्याचं काम करत होते, त्याच सामंत कुटुंबियांचं ते पालकत्व राजन साळवींना स्वीकारावं लागणार रत्नागिरीमध्ये, हे त्यांच्यावर नियतीने उगवलेला तो सूड आहे। आता थोडं भूतकाळात जाऊन राजन साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेशी असलेली निष्ठा कशी होती त्यावर एक नजर टाकूया। राजन साळवी यांचा परिचय करून घेऊया।
रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेच्या इतिहासात पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान राजन साळवींनी मिळवला. ते 1995 ते 2004 रत्नागिरीचे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. 2009 ते 2019 सलग 3 वेळा राजापूर मतदारसंघातनं आमदार झाले. 2011 मध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनात ते 19 दिवस जेलमध्ये होते. सत्ता आणि पक्षनिष्ठा यांच्यात नेहमीच सत्ता जिंकत आल्याचं आजवरच्या उदाहरणांनी स्पष्ट केलंय. राजन साळवींचं होणारं पक्षांतरही तेच अधोरेखित करतंय. अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.